नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा माल दाखवण्याचं कारण म्हणजे आता आपण ह्या बागेवर बोललेलो आहे. आधी याची थोडीशी माहिती तुम्हाला आधी देऊन देतो. तर याच्यामध्ये काय आहे की हा 1600 झाडाचा प्लॉट आहे. तुम्ही आधी याचे व्हिडिओ बघितलेले आहे. ह्याच्यात आपण हा बाग 51 रुपये किलोनी सरसकट दिलेला आहे. सरसकट म्हणजे आता हे जो माल राहिला आहे सरसकट ह्याची छाटणी चालू आहे. म्हणजे मागच्या 5 दिवसापासून याला इकडून माल तुटून गेलेला आहे, जो की त्यांना पहिल्या टप्प्यात तोडायचा होता. त्याच्यानंतर हा माल अशा हिरवा माल, काही पिवळा छोटा माल, ज्याची साईज अजून खास झालेली नाही, असा त्यांनी शिल्लक ठेवलेला आहे व्यापाऱ्यांनी. आणि याच्यामध्ये ते परत एक 10-15 दिवसांनी परत येणार ह्याची साईज झाल्यावर. अशा प्रकारे यांनी काही हिरवा माल ठेवलेला आहे. बघा, साईज एक नंबर आहे, फक्त हिरवा असल्यामुळे राहिला. तर आपण पहिली छाटणी केल्यावर आता झाडाचा लोड कमी झाल्यामुळं परत हे पोसायला मदत होणार आहे. या झाडाचा बऱ्यापैकी माल निघाला आहे. बघा, फक्त तो वायबार राहिला आहे. समोरच्या झाडाचा बऱ्यापैकी माल निघाला आहे, ह्याचा बऱ्यापैकी माल निघाला आहे, ह्याचा म्हणजे माल बऱ्यापैकी तुटला आहे. काही झाडांचा, काही झाडांना अजून बरंच माल शिल्लक आहे. आणि इथे आपण जे टार्गेट धरलं होतं 100 टन, माझा जो 51 रुपयांनी सरसकट दिलाय टार्गेट 100 टन, असा जो तुम्ही मागचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यामधलाच हा व्हिडिओ आहे. हा माल शिल्लक राहिलेला आहे मागं. अशा प्रकारे माल शिल्लक राहिलेला आहे. बघा, त्या दिवशी भरपूर भरलेले झाडं होते, आता माल कमी झालेला आहे. तर याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 200-300 झाडं राहिलेले आहे तोडायचे. बाकीच्या सगळ्या झाडांचा माल तुटणं चालूच आहे, आजही तुटणं चालूच आहे. तर याच्यामध्ये आतापर्यंत 23 पिकअप म्हणजे आपण धरू 2200 किलोच्या एक 50 टनाच्या आसपास माल हार्वेस्ट झाला आहे आतापर्यंत. ह्याच्यामध्ये 50 टन माल आपण आतापर्यंत हार्वेस्ट झाला आहे. आणि त्यातले 300 झाडं अजून शिल्लक आहे. त्याच्यातून जवळपास 20 टनाचं 20 ते 22 टनापर्यंत आपण टार्गेट अजून धरलेलं आहे की अजून ह्याच पहिल्या टप्प्यामध्ये 20 ते 22 टन माल निघेल. म्हणजे 50 आणि 20 70 टन आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये निघतोय. आणि आता जो हा असा राहिलेला आहे ह्याच्यामध्ये माल तुटून गेलेला आहे. तुटल्यानंतर सुद्धा जो हा शिल्लक राहिला आहे, तर हा किती असेल हा शेतकरी बांधवांनी अंदाज पकडा. 1600 झाडं आहे आपल्याजवळ. प्रत्येक झाडाला 50-50